जिंतूर वझर सर्कलमध्ये अजितदादा राष्ट्रवादीची ताकद, रवींद्र घुगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा परिषद निवडणूक 2026चा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वझर जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या वतीने रवींद्र आसारामजी घुगे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला। विजयराव भांबळे यांचे खंदे समर्थक मैदानात। रवींद्र घुगे हे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव भांबळे यांचे अत्यंत विश्वासू आणि खंदे समर्थक मानले जातात। यापूर्वी त्यांनी आबरवाडी गटातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिले असून त्यांच्या दांडग्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। भरघोस मतांनी विजयी करा, माजी आमदार विजय भांबळे यांचे आवाहन। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माजी आमदार विजयराव भांबळे यांनी मतदारांना आवाहन केले आहे की रवींद्र घुगे यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे। वझर सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून देऊन जनसेवेची संधी द्यावी। वझरमध्ये चुरशीची लढत। रवींद्र घुगे यांच्या उमेदवारीमुळे वझर सर्कलमध्ये आता निवडणुकीची रंगत वाढली आहे। शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला। आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट या पक्षाकडून जिंतूर वझर गट क्रमांक 1 व सावंगी महासा गट क्रमांक 3 या दोन्ही गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सक्षम असे उमेदवार आज दिलेले आहेत। ही उमेदवारी या तालुक्याचे माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब, युवा नेते सुरेश भैया नागरे व परभणी जिल्ह्याचे नेते राजेशदादा विटेकर या तीनही मातब्बर नेत्यांनी या उमेदवाऱ्या फायनल केल्या असून यामध्ये वझर गटामधून मी स्वतः म्हणजे बाळासाहेब उर्फ रवींद्र आसारामजी घुगे व माझ्या बदली उमेदवार म्हणून माझी आई श्रीमती इंदुबाई आसारामजी घुगे हे 2 फॉर्म वझर गटामधून दाखल करण्यात आलेले आहेत। वझर पंचायत समिती गणामधून माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती ममताताई मुरलीधरराव मते यांची उमेदवारी वझर पंचायत समिती गणामधून दाखल करण्यात आलेली आहे। बोरवाडी पंचायत समिती गणामधून परमेश्वरराव ढोणे, पांडुरंगराव ढोणे, संतोषराव भांबळे यांच्या उमेदवाऱ्या दाखल केलेल्या आहेत। त्यापैकी एक उमेदवारी 3 वाजेपर्यंत निश्चित होऊन जाईल। सावंगी महासा जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रामरावजी उबाळे साहेब यांच्या पत्नी सौभाग्यवती वनिताताई रामरावजी उबाळे यांना सावंगी महासा जिल्हा परिषद गटामधून अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। त्यांचा सुद्धा फॉर्म आज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। आंबरवाडी पंचायत समिती गणामधून माझ्या भाऊजाई सौभाग्यवती भाग्यश्री अरुण घुगे व राधाबाई कैलासराव घुगे
या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून दोघांपैकी एकांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहे. दुसरीकडे सावंगी महाळसा पंचायत समिती गणामधून ऋषिकेश आनंदराव खरात व विद्या सुरेश वाकळे या दोघा जणांच्या उमेदवाऱ्या अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. या दोघांपैकी एकाची उमेदवारी ही 3 वाजेपर्यंत निश्चित होणार आहे. मागील 15 वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्चस्व राहिलेला आहे आणि उद्याच्याही निवडणुकीमध्ये जिंतूर व सेलू तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 13 सदस्य या ठिकाणी निश्चित विजय होणार आहेत. त्यामध्ये कोणतीही शंका नाही. कारण जो विधानसभेमध्ये काही पराभव झालेला आहे तो पराभव हा केवळ मतविभाजनामुळे झालेला आहे. तो तांत्रिक पराभव म्हणावा लागेल. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांनी मतविभाजन होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली असल्यामुळे आणि जनसामान्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मत हे चांगलं असल्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार हे जिंतूर व सेलू तालुक्यामधून निश्चित होतील एवढा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद.